महापालिकेच्या रणधुमाळीमध्ये प्रभाग 6 मध्ये राजकीय वातावरण तापले आहे। शिंदेच्या शिवसेनेचे प्रचार कार्यालय क्रांतीनगर येथे असून या कार्यालयातील शिवसेनेचे उमेदवार प्रमोद देवराम पालवे यांचा बॅनर अज्ञात इसमांनी फाडून टाकला आहे। प्रमोद पालवे हे प्रभाग 6 मधून शिंदेच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यातच 2 दिवसांपूर्वी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या कन्येला प्रचारापासून रोखण्यात आले होते। आमदार हिरामण खोसकर यांची कन्या इंदुमती रामण खोसकर या राष्ट्रवादीच्या चिन्हावर प्रभाग 6 मधून निवडणूक लढवत आहे। निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली पाहिजे असं मत आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केलंय। ज्ञानेश्वर पिंगळे, माझी मिसेस सौ सुनीताताई पिंगळे, शिवसेना राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार या पॅनलमधून उमेदवारी करीत आहे। मी विद्यमान नगरसेविका असून म्हणजे माझी मिसेस मागील पंचवार्षिकमध्ये 9 वर्षामध्ये चांगलं काम केलं, पक्षाने माझी उमेदवारी कापली। मी नाईलाजास्तव मला झुलत ठेवून मी शेवट नाईलाजास्तव इकडे उमेदवारी केली। परंतु आता जे काही 2 दिवसात जे काही प्रकार घडले, बॅनर फाडणे वगैरे, हे काही बरोबर नाही। सर्व कार्यकर्त्यांना समोरच्यांनी पण समजून सांगावं, अशा प्रकाराने काही इलेक्शन होत नाही। लोकांची मतं फिक्स झालेली असतात। कृपा करून या घटना थांबवाव्यात अशी विनंती। मी काल प्रचार करत असताना आमच्या पॅनलमधील उमेदवार इंदुमतीताई खोसकर या परवा रामवाडीत प्रचार करत असताना त्यांना कोणतरी पत्रक वाटताना थांबा आज सांगितले होते, परंतु ती गोष्ट आम्ही नजरेआड करून आम्ही पुढे चाललो होतो। परंतु काल रात्री सायंकाळी 10-10:30 वाजता आमचं क्रांतीनगर येथील पक्षाचं कार्यालय होतं, तिथल्या बॅनरवरती कोणतरी फाडून गेले। अज्ञात समाजकंटकांनी ते बॅनर फाडलेलं आहे। तरी माझी आपल्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांना एकच विनंती आहे की आम्हाला प्रगती व प्रभागाचा विकास करायचा आहे, तरी यापुढे आम्ही विकास करीत राहू। असे जे कोणी समाजकंटक आहे, हे जे कृत्य करते, हे त्यांना आमचे प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिक ते सहन करणार नाही। व मी आपल्या माध्यमातून एकच पुन्हा एकदा आवर्जून विनंती करी की लोकशाहीच्या माध्यमातून आपण मतदान केलं पाहिजे व कोणाला न घाबरता आपण मतदान केलं पाहिजे। मी आमदार हिरामण खोसकर, वार्ड क्रमांक 6 या 6 उस्मानाबाद इथं या वार्डामध्ये माझी कन्या उभी आहे, इंदू हिरामण खोसकर। तसेच माझ्या पॅनलला शिवसेना आणि राष्ट्रवादीचा असा पॅनल आहे। प्रमोद भाऊ पालवे, तसेच दामू अण्णा मानकर आणि सुनीता पिंगळे असा आमचा 4 जणांचा पॅनल आहे। परंतु सुनीताताईचं या ठिकाणी अचानक निशाणी फॉर्म 52 मिनिटं लेट भरल्यामुळं त्यांचा फॉर्म बाद झाला आणि त्यांना कपाट निशाणी मिळाली। आणि जे काही मतदानाच्या याच्यामध्ये उमेदवार फिरताय, आम्ही फिरतोय मतदारसंघामध्ये, वार्डामध्ये, त्या ठिकाणी जे काही प्रकार घडतंय ते चुकीचं आहे। उमेदवाराला फिरून न देणं, या ठिकाणी बॅनर फाडणं, माझी कळकळीची विनंती आहे, हे कोणी उमेदवारांनी करू नये किंवा कार्यकर्त्यांनी करू नये। या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे इलेक्शन झालं पाहिजे, पार पडलं पाहिजे। माझी हात जोडून विनंती की मतदारांना सुद्धा विकास करायचा असतो, मतदाराला विकास महत्वाचा असतो। पाणी असेल, रस्ते असेल, आरोग्य असेल, या दहशतीमुळे काय होतं, लोकांना सुद्धा भीती वाटते। म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, कोणही कुठल्याही कार्यकर्त्यांनी दहशत निर्माण करू नये। वातावरण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये लोकांकडे मतं मागावं, लोक सुद्धा या ठिकाणी घाबरताय। तरी जे काही पॅनल असतील, उद्धव सेनेचा पॅनल असेल, BJPचा असेल, आमचा सुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी, आदिदादा आणि शिंदे साहेबांचा असेल, आमचा कुठलाही कार्यकर्ता, कुठली महिला, कुठला कोणी या ठिकाणी दादागिरी करत नाही, त्यांनी पण करू नये। माझी हात जोडून विनंती आहे, सुरळीतपणे मत मागावं हीच विनंती करतो, थांबतो। मी प्रभाग 6 मधून दामोदर नारायण मानकर, निशाणी धनुष्यबाण, प्रमोद देवराम पालवे निशाणी धनुष्यबाण, इंदुताई खोसकर निशाणी घड्याळ आणि सुनीताताई पिंगळे निशाणी कपाट, आम्ही 4 जण प्रचार करीत असताना काही भागातून दहशत सुरू झाली। महिलांना अडवलं गेलं, प्रमोद पालवे आमच्या उमेदवाराचे पोस्टर फाडले गेले। आपल्याला दहशतीला मत द्यायचंय का विकासाला मत द्यायचंय, एवढीच मी आपल्या सर्व मतदार बंधूंना नम्र विनंती करतो। प्रतिनिधी उमेश वणकर, दिशा न्यूज, नाशिक।